नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिकावर हल्ला झाल्याचं जय जेव्हा साहेबरावांना सांगतो त्यावेळेस साहेबराव त्याच्या एक कानाखाली देतात आणि म्हणतात, अरे तू तिकडं असायला हवं होतंस, इकडं काय करतोय? त्यावर जय म्हणतो, तुम्हालाच सांगायला आलो होतो पप्पा. त्यावर साहेबराव रागावून म्हणतात, अरे तुला काही अक्कल आहे का नाही? तुझ्या बहिणीवर हल्ला होतोय आणि तू इकडं काय करतोयस? त्यावर जय म्हणू लागतो, तिचा बॉडीगार्ड आहेच की तिकडं. त्यावर साहेबराव म्हणतात, तू अजिबात बोलू नको आणि ते सानिकाला फोन लावतात. सानिका आणि सरकार घराकडे यायला निघालेले असतात. तेवढ्यात साहेबरावांचा फोन जातो. सानिका गाडी थांबवून फोन उचलते. तेव्हा साहेबराव तिला विचारतात, तू कशी आहेस? त्यावर सानिका म्हणते, मी ठीक आहे, पण झालं काय? त्यावर साहेबराव म्हणतात, तू आधी घरी ये. सानिकाची आई विचारू लागते, काय हो ठीक आहे ना ती? त्यावर साहेबराव म्हणतात, होय. पुढे साहेबराव जयला विचारू लागतात, कोण पोरं होती ती? त्यावर जय म्हणतो, माहीत नाही, पण बहुतेक ते कळशीवालीच असतील. साहेबराव पुढे म्हणतात, त्या आप्पाचा अपमान केलाय ना मी, म्हणून तो त्याचा बदला घेतोय. पण आप्पा, मी तुला जित्ता सोडत नाही, असं म्हणून ते आप्पाकडे जायला निघतात. पुढे साहेबराव म्हणू लागतात, त्या आप्पाचं काही खरं नाही, त्याला दाखवतोच आता माझ्या पोरीच्या जीवावर उठल्याचा काय परिणाम होऊ शकतो. साहेबराव व जय कारखान्यात आप्पांकडे जायला निघतात. इकडे सानिका जेव्हा घरी येते त्यावेळेस सानिकाची आत्या तिला विचारू लागते, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? त्यावर सानिका म्हणते, हो मी ठीक आहे, पण का? त्यावर सानिकाची आई म्हणते, जयने सांगितलं की तुझ्यावर हल्ला झाला आहे. हे ऐकून सानिका आणि सरकारला धक्का बसतो. पुढे सानिका विचारू लागते, पण मला एक सांग, पप्पा कुठे गेले? त्यावर सानिकाची आत्या म्हणते, पप्पा त्या आप्पाला धडा शिकवायला गेलाय दादा. त्यावर सरकार तिच्याकडे बघू लागतो. पुढे आत्या म्हणू लागते, भया दादा लईच रागात होता आज. त्या कळशीचं आणि आप्पाचं काहीच खरं नाही. आता तर तो कळशीला आगच लावणार. त्यावर सरकार विचारू लागतो, पण ते तिकडं का गेले असतील? त्यावर आत्या म्हणते, का गेलेत म्हणजे? सानिकावर हल्ला झालाय, मग दादा काय बघत बसणार आहे का? पुढे ती म्हणू लागते, कळशीवाल्याने हल्ला केलाय म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यावर सरकार विचार करू लागतो, या सानिकाच्या टेस्ट पायीना सगळा गोंधळ झालाय. त्यावर सरकार म्हणतो, पण त्यांनी काहीच नाही केलंय. त्यावर आत्या म्हणते, तुला काय माहीत रे, ही कळशीवाली लई चालू आहे. वरून भोळेपणाचा आणतील आणि मागून काय करतील कळणार पण नाही. ते कळशीवाले घरात घुसतात. आज तर त्या आप्पाचा जीवच घेतोय दादा. इकडे साहेबराव कारखान्यात येऊन आप्पाची गच्ची धरतात आणि म्हणू लागतात, ए आप्पा लई मस्ती आली का तुला? त्यावर एक कामगार विचारू लागतो, साहेब काय झालंय? त्यावर साहेबराव म्हणतात, अजून तर काही झालं नाही, पण आज याला मी जित्ता नाही सोडणार. त्यावर वसंत बोलू लागतो, काही बी चूक नसताना तुम्ही अशी वागू नाही शकत आप्पांबरोबर. आप्पासाहेब आमचे लीडर आहेत, त्यांच्या एका शब्दावर तुमचा हा कारखाना बंद करू शकतो आम्ही. त्यावर आप्पा म्हणू लागतात, तुम्ही शांत व्हा, हे काम म्हणजे आपली रोजीरोटी आहे, याच्यावर आपलं कुटुंब अवलंबून आहे. त्यावर साहेबराव, ए आप्पा नाटकं नको करूस, असं म्हणू लागतात. त्यावर आप्पा साहेबरावांचा हात बाजूला करून, नाटकं तुम्ही करताय साहेबराव, असं म्हणू लागतात. पुढे ते म्हणू लागतात, काय चूक झाली हे तोंडानं बी सांगता येतं आणि मी कुठेच चुकलेलो नाही हे मला माहिती आहे. त्यावर साहेबराव म्हणतात, चूक? आप्पा, दुश्मनी तुझी आणि माझी. तुझा देवळात अपमान केला होता, त्यामुळे तू असं वागशील असं मला कधी वाटलं नव्हतं. पुढे ते म्हणू लागतात, या लोकांसमोर फिरत असतो ना आदर्शवादी बनून, मग माझ्या पोरीवर हल्ला करण्यासाठी पोरं पाठवायला लाज नाही वाटली तुला? त्यावर आप्पा म्हणू लागतात, एक मिनिट साहेबराव, काही पण बिनबुडाचा आरोप माझ्यावर करू नका. आवाज खाली. त्यावर साहेबराव चिडून, माझ्याच कारखान्यात मला आवाज खाली कर म्हणणारा तू कोण रे? असं म्हणून साहेबराव आप्पांवर हात उगारतात. सरकार सानिकाला म्हणू लागतो, आता तुम्ही खरं काय ते सांगणार आहे का मी सांगू? त्यावर आत्या विचारते, म्हणजे? त्यावर सानिका म्हणते, यात सगळ्यात माझीच चूक आहे. पुढे ती म्हणू लागते, या राजाची परीक्षा घ्यायची म्हणून मी त्या पोरांना बोलवलं होतं. हा सगळा माझाच प्लॅन होता. पुढे सानिका म्हणू लागते, ती पोरं खरंच कळशीतली नव्हती, पण मला नव्हतं वाटलं या सगळ्याचा एवढा मोठा परिणाम होईल. त्यावर आत्या म्हणू लागते, यालाच म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अगं सानू, तुझ्या या कारणामुळे इथे किती मोठं युद्ध पेटले माहिती का तुला? पुढे ती म्हणू लागते, जाऊ दे, जो काही धिंगाणा व्हायचा आहे होऊ दे, तसं पण त्या आप्पाची जिरलीच पाहिजे. त्या आप्पाचा आपल्या घरावर वाईट डोळा आहे. त्यावर सरकार म्हणतो, अहो पण तसं काही त्यांनी केलंच नाही तर?
त्यावर आत्या म्हणते जाऊ दे, नसल केलं. त्यावर सरकार म्हणतो कसं काय जाऊ द्यायचं, जी चूक त्यांनी केलीच नाही त्याची शिक्षा कशी काय द्यायची त्यांना. त्यावर आत्या म्हणते तुला काय रे त्यांचा एवढा पुळका. त्यावर सरकार म्हणतो तसं नाही, पण कशाला उगच. त्यावर सानिका म्हणते वय कशाला उगच भांडणं, मी पप्पांना फोन लावते. आणि सानिका तिच्या पप्पांना फोन लावू लागते. त्यावर सानिकाची आत्या विचार करू लागते, हिने जर दादाला फोन करून सगळं खरं सांगितलं तर तिथे होणारे भांडणं थांबतील. हेच मला नकोय. दोन्ही गावची माणसं जेवढे एकमेकांची दुश्मन होतील तेवढाच मला फायदा घेता येईल. आणि ती सानिकाच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणू लागते जे काही सांगायचं ते घरी येऊन सांग. दादा माहिती तुला किती तापट आहे. अहो वहिनी सांगा तिला. त्यावर सानिकाची आई म्हणू लागते पण तिची चूक आहे तर तिला बोलू द्या. त्यावर सरकार म्हणतो अहो पण तिकडं काही झालं तर तुम्हाला नसेल सांगायचं तर मी जाऊन सांगतो. त्यावर सानिकाची आत्या म्हणू लागते तुला काय रे त्याची एवढी काळजी, का आप्पा बिप्पाचा मुलगा आहे की काय. त्यावर सरकार आत्याकडे बघू लागतो. त्यांचं काय करायचं ते आप्पा, साहेबराव आणि तिथली माणसं पाहून घेतील. तू का तुझा जीव उगाच वरखाली करतोय. त्यावर सरकार म्हणतो मग काय करायचं, यांच्या चुकीमुळे आज एका निरपराध माणसाला शिक्षा मिळणार आहे. त्यांचं तिकडं काय होईल याचा विचार करून मला आत्ताच त्रास व्हायला लागलाय. पुढे तो म्हणू लागतो सगळ्या लोकांसमोर त्या माणसाची इज्जत आबरू पार धुळीला मिळाली असेल. त्यावर आत्या म्हणते जाऊ दे की मग जाऊ दे. आणि पुढे म्हणते 1 मिनिट, काय अडचण काय तुझी, अडचण काय ते सांग. तुला ज्या कामाचे पैसे मिळत आहे ते कर ना, उगा नाही त्या कामामध्ये कशाला रे तुझी लुडबुड पाहिजे. त्यावर सरकार म्हणू लागतो तुमचं बरोबर आहे, पण मी पण एक माणूस आहे आणि माणुसकीच्या नात्याने कोणावर अन्याय झालेला मी सहन करू शकत नाही. त्यावर सानिका विचार करू लागते या राजाला काय झालंय, पण त्याचं पण बरोबर आहे म्हणा. चूक माझी तर पप्पांना सांगायला पाहिजे. इकडे आप्पा साहेबरावांना म्हणत असतात मी शांत आहे म्हणून माझी कमजोरी समजू नका, पुराव्याशिवाय तर थोबाड उचकाटूच नका. त्यावर साहेबराव म्हणतात माझ्या पोरांनी त्याच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, माझ्या पोरीवर त्या पोरांनी हल्ला केला आहे. त्यावर आप्पा म्हणू लागतात एवढा खऱ्याच्या पोटचा असशील तर आणा त्या पोरांना माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या सोक्ष मोक्ष. त्यावर साहेबराव बोलू लागतात आता त्या पोरांना तू कुठेतरी लपवलं असशील म्हणून एवढा तोरात बोलतोयस. त्यावर आप्पा म्हणू लागतात मी खरा आहे म्हणून तोऱ्यात बोलतोय आणि लपवाछपवी ही तुमची कामं आहे, आमची नाही. त्यावर साहेबराव म्हणतात तुझ्यामुळं मी माझ्या एका पोरीला गमावलंय, आता दुसरीला मी काही बी होऊ देणार नाही. त्यावर आप्पा म्हणू लागतात लेकी बाळीच्या जीवाला धोका पोहोचवणं हे कळशीबाल्यांच्या मनाला सुद्धा शिवणार नाही. हे तुमचे धंदे हे आमच्या तत्वात बसत नाही. धमक्या देऊ नका, पुरावा आणून दाखवा. त्यावर साहेबराव म्हणतात पुरावा, एकदा का पुरावा आणला ना तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. त्यावर आप्पा म्हणू लागतात आणि पुरावा जर का नाही सापडला तर आम्ही तुमचं काय करायचं हे बी सांगून ठेवा. त्यावर साहेबराव ती वेळच सांगल असं म्हणून तिथून निघून जातात. इकडे साहेबराव सानिकाला कशी आहेस विचारतात. त्यावर सानिका ठीक आहे बोलते. त्यावर आत्या विचारू लागते तो आप्पा सापडला का. त्यावर साहेबराव म्हणतात सापडेलच की, तो कुठे जाणार आहे, आपण सोडून कोण आहे त्याला वाली. पण आता आपल्याकडे पुरावा नाही, एकदा का त्या कळशी गावाचा पुरावा मिळाला तर दाखवतो त्या आप्पाला. सानिका साहेबरावांना तिची चूक आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आत्या साहेबरावांना माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे असं म्हणून तिथून घेऊन जाते. इकडे सई पुडीमधून अंगारा काढून घरात फुंकत असते. त्यावर सईची आई म्हणते अजून पण तेच करतेस का. त्यावर सई म्हणते बाबांनी सांगितलंय हे शेवटचं आहे, त्यामुळे सरकार लवकरात लवकर परत येईल. त्यावर सईची आई विचारू लागते पण काय गं, किती पैसे घेतले या बाबाने. त्यावर सईच्या तोंडातनं 30,000 निघून जाते. तेवढ्यात सरकारची आई तिथे येते. त्यावर सईची आई विचारू लागते कुठनं आणले गं तू एवढे पैसे, म्हणजे घरात जी चोरी झाली ती तू तर नाही केली. त्यावर सरकारची आई कसली चोरी असं विचारू लागते. त्यावर सईची आई म्हणते नाही, घरात चोरी कशी झाली यावर बोलत होतो आम्ही, म्हणजे कोणी केली असेल, कशासाठी केली असेल ते बोलत होतो आम्ही. त्यावर सरकारची आई म्हणते होय की, मला बी काही समजेना. पुढे ती म्हणू लागते हे गेले होते एका ठिकाणी पैसे घ्यायला, पण ते पण जमलं नाही, काय सुरू आहे तेच कळना, त्यात सरकार बी इथं नाही. त्यावर सई म्हणू लागते बोलून घ्यायचं का त्याला मग इथे. त्यावर सरकारची आई नको नको म्हणते, उगाच त्याच्या जीवाला घोर नको. इकडे सरकार त्याच्या रूममध्ये विचार करत असतो आप्पांना काय काय सहन करावं लागतंय, त्यांचा मुलगा असूनही मी काही करू शकत नाही. तेवढ्यात दरवाजा वाजवल्याचा आवाज येतो. सानिका तिथे रिपोर्ट कार्ड घेऊन येते आणि सरकारला घे म्हणते. त्यावर सरकार म्हणतो काय घेऊ, जी व्यक्ती स्वतःच खोटी आहे तिचे रिपोर्ट कार्ड पण खोटेच असतील.
त्यावर सानिका म्हणते, मी प्रयत्न केले ना पप्पांना सांगण्याचा, पण त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. पुढे ती म्हणू लागते, मला एक कळत नाहीये, तुला त्या कळशी गावचा एवढा पुळका का? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.